तिकडे मराठवाड्यामध्ये काँग्रेसला बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आणखीन एक खिंडार पडलाय। अशोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा दणका बसलाय। तर बसवराज पाटील यांना भाजप आता धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्यानं पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे निष्ठावंत आणि लिंगायत समाजाचे बडे नेते अशी ओळख असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती। त्या चर्चेला अखेर पक्षांतरामुळे विराम मिळाला। पाटील यांच्या पक्षांतरामुळे लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे बसवराज पाटील भाजपमध्ये डेरे दाखल झाल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलंय। या राज्याची असंच उत्तरोत्तर कसं प्रगती करता येईल यासाठी खंबीरपणानं आदरणीय फडणवीस साहेब आज नेतृत्व करतायत। त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही आम्ही राज्यातली ही सर्व जनता खंबीरपणानं उभा टाकण्याची गरज आहे आणि ते काम आपण सर्वांनी आपलं कर्तव्य समजून करूया आणि याच विचारानं मी आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। लातूरच्या राजकारणातील देशमुख आणि चाकूरकर या दोन गटांमधील आतापर्यंतच्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाच्या ऐवजी थेट संघर्ष आता सुरू होणार आहे। तर बसवराज पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। महायुतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचा असल्यानं भाजप बसवराज पाटील यांची उमेदवारी देऊ शकेल का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यांना मी विचारलं तुमची अपेक्षा काय आहे, ते म्हणाले माझी अपेक्षा काही नाही, पक्ष जे दिल ते मला मान्य आहे। मला एवढंच या ठिकाणी वाटतं की मोदीजी ज्या प्रकारे भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करतायत, मला देखील मोदीजींच्या सोबत काम करायचं आहे, तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचं आहे, देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला काही नावं माहिती असतील त्याच्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय, परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त नावं आहेत जे येऊ इच्छितात जिल्ह्यामध्ये जे येऊ इच्छितात। बघू ना पुढे काय काय होतं। बसवराज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। 1992 मध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते। 1995 मध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला। मात्र 1999च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला। पाटील यांना ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं। 2004च्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत बसवराज पाटील ओसा मतदारसंघातून विजयी झाले होते। तर 2019च्या निवडणुकीत भाजपच्या अभिमन्यू पवारांनी पाटील यांचा पराभव केला होता। अखेर बसवराज पाटील यांचा 42 वर्षाचा काँग्रेसमधील प्रवास अखेर थांबलाय। आता भाजप सोबतच्या वाटचालीत बसवराज पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।